नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता प्रियामुळे घरामध्ये खूप मोठा तमाशा झालेला असतो. तर या सगळ्यामध्ये प्रताप आता हुशारी दाखवत खरी गुन्हेगार तन्वी आहे हे सगळ्यांना पटवून देतो. त्यानंतर आता पूर्णाजींच्या तोंडूनही खरं निघतं. ती म्हणते की तन्वी तुझी नाटकं आता बंद कर. तुझ्यामुळेच अश्विनच्या डोक्यात प्रॉपर्टीचा विषय आला असेल. नाहीतर आजपर्यंत दोन्ही भाऊ पैसे आणि प्रॉपर्टीवरून कधीच भांडले नाही. तर मित्रांनो, आता प्रियाची चारी बाजूने कोंडी झालेली असते कारण कोणीही तिच्या बाजूने उभं नसतं. त्यानंतर आता प्रतिमाशी बोलत असताना पूर्णाजी आता तिला घडलेला सगळा काही प्रकार सांगते. तर आता रविराजला प्रतिमा सांगू लागते की आपली प्रिया खरंच खूप चुकली आहे. तिच्यावर आपण अजिबात संस्कार केले नाही. आज आपल्या तन्वीमुळे त्या दोन्ही भावांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आपल्यालाच ते निस्तारावं लागेल. असं म्हणत आता रविराज आणि प्रतिमा दोघेही सुभेदारांच्या घरी येतात. रविराजला अगोदरच कळालेलं असते की या सगळ्यांमध्ये आपल्या तन्वीचीच चूक असणार आहे कारण त्याला आता तन्वीचं नेचर समजलेलं असतं. तन्वीने कोर्टातही खोटं बोललंय, आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्यात याचाही रविराजला अगोदरच राग आलेला आहे. त्यानंतर रविराज आता सायलीची माफी मागत म्हणतो की आमचंच चुकलं, आम्ही तन्वीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही. पण मी माझी चूक सुधारेल आणि तन्वीला आता काही दिवस माझ्या घरी घेऊन जाईल. तर आता प्रिया खूपच घाबरते. तर प्रतिमा पूर्णाजींना म्हणते की सायलीचे कुटुंब एकत्र बांधून ठेवू शकते.